नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नवरात्र म्हणजे महिला शक्तीचा आणि आदिशक्तीच्या सगळ्या सामर्थ्याचं आपण पूजन करत असतो। या निमित्ताने मी सर्व भाविकांना नागरिकांना मनापासून शुभेच्छा देते। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनेक धोरणं आणि कायदे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत असताना बऱ्याच प्रकारनी समाजाचं सहकार्य आणि त्याच बरोबर अंमलबजावणीच्या यंत्रणा आवश्यक आहेत। त्यावर राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवरती एक नारी चेतना मोहीम अशा प्रकारनी मी हाती घेऊन पुढचे 3 महिने जसं कोविडच्या काळामध्ये मी 22 जिल्ह्यांच्यामध्ये शासनाशी संवाद साधला होता, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलले होते, त्यासाठी म्हणून मी काम सुरू केलेलं आहे। हे काम अर्थातच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना या संदर्भामध्ये जे काल मुद्दे एका मोठ्या वृत्तपत्रात मांडलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आमची एक मोठी बैठकसुद्धा वर्षावरती घेतलेली होती आणि वर्षाच्या त्या बैठकीमध्ये सन्माननीय श्रीकांत शिंदे यांनी या कल्पनेच्या निमित्ताने एक पुस्तिकाही तयार केलेली आहे। मुख्यतः 22 योजना त्याच्यात समाविष्ट केलेल्या असून त्या अस्तित्वात असणाऱ्याच योजना आहे, पण सामान्य स्त्री जेव्हा आपल्याला भेटते, अगदी मी प्रत्येक ठिकाणी बघते, तेव्हा कसं पोचायचं, कुणाकडे जायचं, अधिकारी आपल्याला भेटतील की नाही, त्याचा फॉर्म मिळेल की नाही, फॉर्म भरल्यावरती आपल्याला त्याच्यावरती प्रतिसाद मिळेल की नाही, अशा प्रश्नांमुळे स्त्रियांची परिस्थिती आजही आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये त्यात आर्थिक विकासाबरोबर सामाजिक सुरक्षितता पण आवश्यक आहे। आणि या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलत असताना महिला केंद्री आणि समाजाभिमुख निर्णय व्हावेत यासाठी एक उपसभापती म्हणून माझी सकारात्मक भूमिका आहे। जवळजवळ 60 वर्षांनंतर महाराष्ट्राला विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून महिलेला स्थान मिळालं आहे आणि त्यामुळे त्या स्थानाला न्याय देत असताना या अशा पद्धतीने स्त्रियांना किंवा सामान्य ज्यांचं कुटुंब आहे, ज्यांच्या कुटुंबात राजकीय काही वारसा नाही आहे, अशा लोकांना किती अवघड असतं काम करणं याची मला चांगली जाणीव आहे आणि त्यानुसार सामान्य स्त्री पुरुष कार्यकर्त्यांना सहकार्याची माझी भूमिका असते। काल आम्ही तुळजापूरला दर्शन घेतलं, त्याचबरोबर ठिकठिकाणी दर्शनाबरोबर बैठक लातूरला आम्ही घेतली आणि त्यानंतर आज आम्ही कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहोत। पंढरपूरला मंदिरामध्ये दर्शन घेतलं, परंतु दर्शन घेतलं कोणी म्हणजे आता हे संपूर्ण कामावरचा किंवा कृतीवरचा विश्वास उडालेला आहे असं काही लोकांचा गैरसमज होतो की आता दर्शनाला लागले म्हणजे आता सगळं कृती संपली। मला उलट असं वाटतं की आता कृतीची फार गरज आहे आणि ही कृती करत असताना माझ्या दृष्टीने देवापर्यंत श्रद्धा ठेवण्याचा मार्ग म्हणजे भाविकांना सुखसोयी उपलब्ध करून देणं किंवा पंढरपूरचा विकास करणं, आपल्याकडे जे जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्या प्रश्नांमधून काही आपल्याला अधिक प्रगती करून घेणं हा आहे। काल मंदिरामध्ये मंदिराचे अधिकारी आणि त्याचबरोबर तहसीलदार आणि नगरपालिका CEO यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यानुसार 20 कोटी रुपये त्यांच्या उद्यानासाठी MI उद्यानाचा विकास करण्यासाठी म्हणून 20 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत, ते त्यांना आठवड्याभरामध्ये मिळणार आहेत। त्याखेरीज जे 73 कोटी रुपये राज्य शासनाने दिलेले होते त्या कामाचं सुद्धा टेंडर निघालेलं आहे। त्या कामातून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हे सगळं काम होणार आहे आणि पुरातत्व विभागाच्या बरोबरही माझी पुण्यात बैठक झाली। त्यावेळेला ह्या आराखड्यांमध्ये कुठेही पर्यावरण किंवा लोकांची सोय याला तिलांजली न देता हे काम केलं जाण्याचा दृष्टिकोनातून पुरातत्व विभागाचं लक्ष आहे। याखेरीज पंढरपूर विकास आराखड्याचा प्रश्न जो प्रलंबित होता, तर काल मला परत सामान्य नागरिक भेटले, त्यांनी विनंती केलेली आहे की आमची एक बैठक घ्या। आता प्रश्न असा आहे की इतके नागरिक आहेत पंढरपुरामध्ये, तर त्यामध्ये कुणाला बोलवायचं नक्की हा प्रश्न येतो आणि म्हणून मी आपल्यामार्फत आवाहन करते की पंढरपूरमधल्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी सगळ्यांनी एकत्रितपणाने, परंतु मी श्री आराध्ये काल मला भेटले, त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही साधारणपणे एकेका गल्लीमधून 25 ते 50 कुटुंबांच्या पाठीमागे एक व्यक्ती अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ठरवून नावं द्या आणि सामाजिक संघटना आणि बाकीचे मान्यवर आणि ठीक आहे 200, 300, 400पर्यंतही चालेल, परंतु अशा प्रकारे आपण त्यांचे गटवार वाटलं तर बैठक घेऊ। आणि आता चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री झालेले आहेत, त्यांचं अत्यंत सकारात्मक या प्रश्नावर भूमिका आहे आणि पंढरपूर विकास आराखड्याला लोकांना विश्वासात घेऊन गती मिळावी अशीच त्यांची भूमिका आहे।
असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला आता असं वाटतं की त्यामधून जास्त त्यांचं लक्ष याकडे राहील, कारण कोल्हापूर तीर्थस्थानाबद्दलही त्यांनी बरेचसे निर्णय त्यांच्या अधिपत्याखाली झालेले आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या विकासाबद्दलचे जे राहिलेले मुद्दे आहेत त्याच्या शिखर समितीची बैठक न झाल्यामुळे काही 3 कॉन्सेप्ट जे दिले होते लोकांनी ते अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही आहे. तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोललेली आहे, त्यांच्या कार्यालयाला सांगितलेले आहे. त्यामुळे लवकरच ती बैठक होईल आणि त्यानंतर लोकांना विश्वासात घेत असताना तिथले कुठल्याही गोष्टीबद्दल एक ज्याला आपण म्हणू की लोकांच्या भावना दुखावून कुठलीही भूमिका घेतली जाणार नाही, हे वारंवार सरकारने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात कशा प्रकारे त्याचं काम होईल याबद्दल सगळं पारदर्शकपणे काम होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे. पंढरपूरनंतर मी कोल्हापूरला जाणार आहे. माझं ऐसपैस गप्पा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा बरेचसे मी गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला इथे भेट देणार आहे नंतर. आणि त्यानंतर नाशिककडेही जाऊन मी तिथेही शासकीय माझी बैठक होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बैठकांच्या बरोबर स्त्रिया जे मला तक्रारी मांडत आहेत, जे प्रश्न मांडत आहेत त्याचा निपटारा होण्याच्या दृष्टिकोनातून मी एक छोटं उदाहरण देते. का लातूरला त्यांनी सांगितलं की भरोसा सेल चालू आहे, परंतु पोलिसांच्या या भरोसा सेल काही तालुक्यातच चालू आहे. म्हणजे लातूरमध्ये 5 आणि धाराशिवमध्ये फक्त धाराशिव प्रॉपरला. त्याच्यावर मी त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्या तालुक्यात तुम्हाला मनुष्यबळ किंवा आर्थिक निधी याची चणचण भासल्यामुळे करता येत नाही आहे काम, तिथे तुम्ही ऑनलाईन तिथल्या पोलीस स्टेशनमधून जोडून घ्यायचं भरोसा सेलला. अशा प्रकारे निर्णय घ्या की जेणेकरून दररोज 2 तास किंवा आठवड्यातून 3 दिवस महिलांना समुपदेशन, महिलांच्या विशेष प्रश्नांवरती दखल घेणं, याच्याशी त्यांना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन पोलीस स्टेशननासुद्धा सगळ्या मिळू शकेल. तर अशा प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. नागपूर अधिवेशन जवळ येतं आहे, त्याच्यामध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस मला सापडतील गेल्या काही पुढच्या काळात जिल्ह्यांच्या, त्यासुद्धा सभागृहात त्याचा कसा उल्लेख करता येईल या दृष्टिकोनातून माझं काम होणार आहे. आणि तुम्हाला आज भेटल्याशिवाय माझं पंढरपूरची व्हिजिट पूर्ण झाली नसती, त्यामुळे भेटण्यासाठी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. तुम्ही प्रश्न काही विचारायचा तर जरूर विचारू शकता.